नमस्कार मैत्रिणींनो, मनाची मेजवानी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खास खेकडा रस्सा म्हणजेच क्रॅब करी। जर तुम्हाला कोकणी महाराष्ट्रीयन सी फूड आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खेकड्याच्या कालवण्यासाठी लागणारे साहित्य आहे स्वच्छ केलेले खेकडे, घरगुती लाल मसाला, चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि वाटण्यासाठी लागणारा मसाला। चला तर मग आपण खेकड्याच्या कालवण्यासाठी जे वाटण तयार करायचे त्याची आपण तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी पहिलं मी ते गॅस पेटवते। हे पॅन गरम करायला ठेवलंय मी। त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकूया। ते तेल तापत आलं की आपण त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा तो टाकणार आहे। कांदा चांगला परतून घेऊया। कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा, कारण जेवढा कांदा चांगला भाजणार तेवढं कालवण छान आणि सुंदर होतं। तर आपण आता इथे बघा कांदा चांगला लाल झालाय। आता आपण त्याच्यामध्ये एक किसलेलं सुकं खोबरं टाकूया आणि जे मी फुटाणे घेतलेत ते टाकूया। ते सगळं आता भाजून घेऊ चांगलं। तुम्ही इथे टाकू शकता चण्याची डाळ किंवा बेसन पीठ, पण मी फुटाणे टाकलेत। त्याच्याने कालवण छान घट्ट होतं आणि चवीलाही खूप छान लागतं। हे बघा इथे खोबरेही भाजून झाले। आता हे आपण अद्रक, लसूण आणि ही कोथिंबीरही टाकून घेऊ आणि भाजून घेऊया सर्व। आता इथे चांगलं सगळं भाजून झालंय। आता हे आपण थंड करून वाटून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता हे खेकडे मी सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये ज्या मोठ्या नांग्या आहेत त्या तुम्ही फोडून पण त्याच्यात टाकू शकता किंवा अशा अख्ख्याही टाकू शकता। आणि हे जे बारीक पाय आहेत ना, हे बारीक पाय आहेत ते तुम्ही मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्याचा रस काढून घ्यायचा। चला तर आपण खेकड्याच्या कालवणाची तयारी करूया। त्याच्यासाठी आपण प्रथम कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल थोडं जास्त असेल तर चांगलंच आहे। आता तेल तापत आलंय, तापलं इथे बघू शकता तुम्ही तेल। आता जो आपण मसाला वाटलाय तो मसाला आपण 2 चमचे टाकून घेऊया। 2 ते 3 चमचे टाकू शकता, तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे त्यानुसार। तर इथे आपण चांगला मसाला परतून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा इथे आता छान मसाला भाजून झालाय। आता आपण याच्यामध्ये आपला घरगुती जो मसाला असतो, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो टाका। मग तो मालवणी मसाला असू द्या, कांदा लसूण मसाला असू द्या किंवा ठेवणीचा तुमचा जो घरचा मसाला असतो तो तुम्ही टाकू शकता। तोही चांगला परतून घेऊया। आता इथे धना पावडर टाकले 1 चमचा, थोडा गरम मसाला आणि हळद। हे सर्व मसाले चांगले परतून घेऊया। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची परतताना, म्हणजे कसं चव छान लागते। तर मसाला चांगला परतून घ्यायचा, चांगलं तेल सुटूपर्यंत।
हा, हे बघा आता मसाला इथे छान भाजलाय. बाजूने पाहू शकता तुम्ही त्याला तेल सुटलंय. आता आपण जे नांग्या वाटल्या होत्या म्हणजे जे पेंदे असतात, आता तुम्ही काय बोलता मला माहिती नाही, पण जे खेकड्यामध्ये जे छोटे पाय असतात त्याचा हा रस्सा काढलेला आहे. मिक्सरला वाटून त्याचं पाणी घेतले काढून, तो इथे मसाला टाकते मी. आणि हे एकजीव होईपर्यंत चांगले परता त्याला चांगली उकळी येऊ द्या. वा, खूप छान सुगंध सुटलाय. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कोणती डिश आवडत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी ती करण्याचा प्रयत्न नक्की करेन. आता याला छान उकळी येऊ द्या. इथे पाहू शकता कालवणाला खूप छान उकळी आले. आता आपण त्याच्यामध्ये हे साफ केलेले खेकडे सोडून देऊ. खेकडे शिजायला टाइम लागत नाही, लगेच शिजतात ते. ह्या नांग्या इथे मी नांग्या फोडल्या नाहीये, तुम्हाला जर नसतील आवडत तर तुम्ही फोडून टाकू शकता. आता 5 मिनिटं जरा उकळू द्या. बघा किती सुंदर तवंग आलाय, तुम्हाला दिसतच असेल. तर फक्त 5 मिनिटं उकळून घेऊया. हे बघा आता छान नांग्या लाल झाल्यात. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि गॅस बंद करून खेकडा थाळी सर्व करूया.